बे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. तर हे आहेत आळूची पानं. तर आज आपण काय बनवणार आहे? आळूच्या वड्या. तर चला मग आता आपण आळूची पानं घेतलीत ही आणि आता आपण ह्या वड्या बनवणार आहोत आपण. चला. ही आळूची पानं आहेत ना, त्याला खास पण सुटते. तर ही अशी काळी काळी जी दांडे असतात ना, अशा आळूची पानं घ्यायची. बाजारात गेलं ना हिरवी हिरवी नाही घ्यायची. ज्याला असे दांडे आहेत ना ते घ्यायचं आणि त्याच्या साईडला असं ना काळं असतं. हे बघ, हे असं, हां, हे दांडे आणि त्याच्या साईडला ना असं काळं काळं असतं. अशी काळी पानं थोडीशी अशी काळसर असतात, हे साईडची कोण. मग ही पानं आहे ना खाजत नाही, म्हणजे गळ्याला खवखवतं. म्हणून मग ह्याच्यामध्ये चिंचही टाकणारच आहोत आपण, पण तरीसुद्धा घेतानाच अशी घ्यायची की जेणेकरून खवखवत नाही. आणि मग ही छान शेतकरी होती बाई, ती अडून घेतली, कारण ते लोक शेतामध्ये लावतात ना. तर ती घेतली. तर आपण मग आळूची वड्या बनवूया आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, पाण्याखाली अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि मग त्याच्या आता ही छोटी छोटी पानं आहेत, जशी भेटली मी घेऊन आली. पण मग ना छोटी छोटी आहेत म्हणून मग एवढे देठ नसणार आहे त्याचे. नाहीतर मग आपण ते देठ वगैरे करून घेऊया आणि कापून ते लाटून घेऊ. आहेत ना, नाही तर मग ह्या अशा काढून घ्यायच्या आणि मग ह्या लाटण्याने अशा वाटून घ्यायच्या. म्हणजे मग त्यात छान भरून जातं आणि पान नरम होतं. म्हणून हे असं पान नरम होतं ना, असं मोडायला आपल्याला. म्हणून हे याचं तरी हे छोटी पाने आहेत ना, त्यामुळे एवढं नाही याला. नाही तर मोठी मोठी पानं असली ना त्याला खूप असतं. ही छोटी छोटी आहेत त्यामुळे काढून घेऊ आपण. आणि हे असे हे देठ आहेत ना, असे लाटण्याने वाटून घ्यायचे. हे पान असं नरम पडतं आपल्याला हे करायला. आणि आळूची श्रावणी उपवास म्हणजे आळूची वड्या हव्या. कारण तेव्हा सगळेजण पानामध्ये अळूची वडी, भजी, बाकीच्या भाज्या अशा प्रिपेअर करतात. त्यामुळे आणि ह्या दिवसात येतात पण नाही का, त्यामुळे आता हे तर छोटंसंच आहे, टुकलं. आणि ह्याला पण तरी तर हे पुढचं देठ आहे ना ते काढून घे. आणि हे असं हेच करून घेऊ. आमच्या आजीने हे देठ आहेत ना हे सोलायचे आणि ते तळायची चण्याच्या पिठामध्ये. अरे वा. आई आमची आजी हे आहे ना, हे असं हे करायचं, सोलून घ्यायचं. हे सोलून घ्यायचं असं, कारण हे काळं काळं असतं ना. तर हे सोलायचं आणि मस्त ते ह्याचं पीठ राहतं ना आळूची वडी बनवताना, त्या आळूच्या वडीच्या पिठामध्ये हे भिजवायचं आणि तळून काढायचं. असं पण करायची आजी आमची. याचं आपण ते त्याचे दांडे काढतो ना त्याचं, आणि हे तळून घ्यायचं. आता आपण याचं फतफत पण करू शकतो, आहे ना. असं आता साठी घेतोय. तर ह्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतले आणि जिरे हे आपण वाटण करून घेणार आहे. आणि मग आपण त्याला लावणार आहे ही पेस्ट आणि जिरे. आणि हे चिंच आहे ना, ती ह्याच्यामध्ये भिजत टाकली आपण. ही चिंच आहे, ही भिजत टाकली आणि ह्याचं आता हे पाणी निघेल. ओके. आणि हा पीठ घेतलं, हे चण्याचं पीठ आणि थोडंसं ना तांदळाचं पीठ घेतलं. म्हणून चण्याचं पीठ जास्त घेतलं आहे, तांदळाचं पीठ अगदी थोडं घेतलं आहे. आता हे मिक्सिंग करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं तळून काढलं ना मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूण हा मसाला घेतला. आता आपला याचा कोळ आहे ना, तो चिंचेचा कोळ, तो चाळून घेऊया. टाकला आणि आता जसं चवीप्रमाणे
मीठ टाकू, मिक्स करून घेऊया. जसं पाणी लागेल तसं घेऊ, नाहीतर मग याच्यामध्येच आपण मिक्सिंग करून घेऊया. आणि अळूची पानं नाही म्हणजे काय, आणि बाजारात तर खूपच येतात, त्यामुळे अळूची पानं, श्रावण महिना म्हणजे अळूची पानं आलीच पाहिजे. आणि घरचे लगेच अळूची वडी अशी करत राहतात. म्हणजे सायलीला तर एवढी आवडते का बस. आणि सगळ्यांनाच आवडते, प्रश्नच नाही, आपल्या सगळ्यांना आवडतात नाही का अळूची वड्या. आता हे बघा, याला पाण्याची गरज आहे, आता पाणी टाकते. असं आपल्याला भिजून घ्यायचं. हे सगळं टाकलं, चिंचेचा कोळ, गूळ आणि आपण जे वाटण केलं होतं ते. आता हे असं असं असलं पाहिजे, कारण आपल्या वडीला लागलं पाहिजे ना, है ना. हे बघा, आता आपण वड्या यांना पानांना लावून घेऊया. हे म्हणून ही अशी अशी आता याच्यावर ठेवायचं आणि ह्या पानांना लावून घ्यायचं. असं पान ठेवलं तर एक असं पान ठेवायचं, विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि लावत जायचं. आमची आई पण इतक्या सुंदर वड्या बनवते ना, अशा मोठ्या मोठ्या, आणि खूप वेगळीच चव होती का आईची. हां, खूप छान बनवायची आई वडी. आणि अशी मोठी मोठी पानं मुंबईला भेटायची ना, मग आई खूप सुंदर, खूपच म्हणजे तिची चव अशी तोंडावर रेगळते अशी, म्हणजे अजून खाल्लीच नाही असं. आईच खूप छान बनवायची, मस्तच खूपच. हे बघा, ही मग आता आपण ही अशी एकत्र करू, मग ही एकत्र करू, मग हे एकत्र करू असं. तर भरपूर असे हे आहेत की तसं तसं बनवलं जातं. आणि त्या आईच्याच आम्ही लेकी, पण आम्ही म्हणजे आई बनवायची त्या वेगळ्याच बनवायची ना, त्यामुळे जसं आहे तसं घेतो, पण आईच्या हातची चव नाही का ती वेगळीच असते ना. आईच्या हातची चव खूपच सुंदर बनवायची आई आमची. आणि इंदुरकर वहिनी पण छान करतात हां. कारण आम्ही शाळेत जायचो ना, मग त्या म्हणायच्या, ये वरती ये वरती ये, मी वड्या बनवल्यात, अशा मला खास म्हणायच्या बरं का. आणि मला मग म्हणायच्या, ये वरती ये ना, वडी खाऊन जा. माझं नवीनच लग्न झालेलं ना, मग त्या म्हणायच्या की ये वरती ये, आपण वडी खा आणि मग जा. किंवा मग डब्यात द्यायच्या की खा म्हणून. हां, त्यांचं पहिलं लग्न झालेलं ना, मग त्या हे करायच्या. आता ही छोटीशीच बनवले, ही अशी गुंडाळी करून घ्यायची मग आपल्याला, ही असं, आणि ही गुंडाळी करायची एकदम घट्ट घट्ट अशी घ्यायची आणि अशी अशी जॉईंट करत जायची. आणि हे बंद करायच्या अशा ह्या याच्या इथून पण, आणि ह्या इथून पण कडा अशा बंद करून घ्यायच्या. झाली, हो की नाही. अशी ही अळूची वडी आपण बनवायची. हे असं पान घेतलं ना, तर असं लावलं, ठीक आहे, सगळीकडे असं पसरून द्यायचं. हां, आणि आता त्याच्या विरुद्ध दिशेने उलटं सुलटं उलटं सुलटं उलटं सुलटं, आणि ते पॅक करत जायचं. उलटं सुलटं उलटं सुलटं उलटं सुलटं. आता हे असं आहे ना, मग हे असं ठेवायचं, परत मग परत लावायचं त्याला. हां, थांब 1 मिनटं हा बाबू. हां, धर. हां, घे, काय घ्यायचं आहे तुला. परत आता कुठून, आता कुठून, इथून. आता इथून असं उलटं सुलटं असं घ्यायचं, म्हणजे ते पॅक बसतं ना, आपल्याला घडी बसवायची आहे ना त्याची, म्हणून मग ते पॅक बसतं. आता आता इथून असं उलटं सुलटं, आणि त्याला उलटं सुलट्याला सरळ बनवायचं नाही का, अशी जमाली जम्मत. आता इथून सनबा भाई, अळूची वडी इथून 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 इथून. आता छोटी छोटी पानं घेऊया, आहे की नाही. आता इथून ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम नमः शिवाय. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, भिक्षां देहि च पार्वती, पिता देवो महेश्वरः. आपण पानं आहेत ना, छान धुवून पुसून घेतली, धुवून आणि पुसून घेतलेत बरं का. ते इथं अशी नितळ्याला ठेवलेली. आता हे छोटं पानाचं इथे करून घेतलं. अरे हिचं काय काय हे करत जायचं.
आणि आईची तर आता आईला म्हणावं की तुझ्या हातची खायची, पण तिला आता हे होत नाही ना, सुधरत नाही आता तिला. म्हणजे असं म्हणू शकतो की तू सांग आम्हाला, आम्ही तसं करत जातो तर ठीक आहे, है ना. किंवा करेल पण ती, माहिती आहे का, अशी आहे का ती म्हणे बाजूला वा मी करते. पण आता तुझी सून बाई आहे ना, तिला करून नाही देत. मग ती म्हणते नाही आई तुम्ही काही नाही करायचं, मी सगळं करणार. आणि आईला होत पण नाही, पण मग धनश्री सगळं करून घेते. पण मग माझ्या आईच्या हाताला चव पण खूप भारी. आणि माझ्या आता आपला कशाचा इडलीचं पात्र ठेवले. मग ते इडलीचं म्हणजे त्यामध्ये याच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, त्या सगळ्या आपण करू. त्यामुळे ते पात्र ठेवलंय, आता ते गरम होतंय. आणि गरम झालं की मग आता वडे टाकून देऊ आपण त्यात. असं एकावर घडी एक, एकावर घडी एक, अशी मस्त अशी आपण आपल्या परंपरा असतात, आपले हे असतात, हे असं सगळं दाबून घ्यायची अशी, म्हणजे ती चांगली बसते ना घडी त्याची. आणि मोनिकाला वड्या येतात ना, ती मोनिका बनवायची वड्या, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. एकदा बघितली तू माझी आणि तुला येते है ना. वडी नाही शिकवली, वडी येते आणि छान बनवते गुजराती स्टाईल. त्यांचा गुजराती पट्टा येतो ना, गुजराती स्टाईलची बनवलेली त्यांनी मस्त. ही बघा, ही दुसरी वडी. ओके, पात्रामध्ये ठेवून देऊ. ही पण ठेवली, तर अजून एक होईल. ही पण ठेवली, खाली जरा तेल लावलं होतं आणि मग ठेवलेलं. दिल्या 4 झाल्या बघा. हां, मग आता आपण हे उकडायला ठेवून देऊ. आता त्या 15 मिनटानंतर उकडून होतील. बघू आपण, परत टेस्ट करू, परत 5 मिनटं ठेवू, 20 मिनटं. चला तर मग अशा छान मस्त आपली अळूच्या वड्या छान अशा आपल्या झालेल्या आहेत. सुवास तर छान येतोय. आता आपण तळू तेव्हा मग आपली ही झाली. ते छान अशा झालं भरगच्च. तो उद्या आहे ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा बरं का. वड्या आता कट करून घेऊ. आणि आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी शॅलो फ्राय करणार आहे. तळून नाही घेत आहे, मी शॅलो फ्राय करते. ओके, आपण तळून न घेता हे असं पॅनमध्ये आपण तळून घेऊया, म्हणजे शॅलो फ्राय करून घेऊया. ठीक आहे. तर बघा कशा वाटत आहेत तुम्हाला वड्या, ह्या अळूच्या वड्या. तर आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे, जय अंबे. अशा मस्त झाल्या, तशा सुंदर अशा. बघा, ह्या अळूच्या वड्या तयार. कशा आहेत, मस्त अशा. हे बघा, छान झाले ना, मस्त. शॅलो फ्राय करून घेतले आपण, तळली पण नाही, शॅलोच फ्राय केला, तरीसुद्धा अशा छान झाल्यात ना. लाईक करा. जय अंबे, जय अंबे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय अंबे.